दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेगलवाडी येथील विद्यार्थ्यांनी शाळेकडे जाणाऱ्या चिखलमय रस्त्याची दयनीय अवस्था दर्शविणारा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केल्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते आदित्य ठाकरे यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांकडून शाळेत ये जा करताना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या। तसेच शाळेची परिस्थिती, उपलब्ध सुविधा आणि परिसराची पाहणी करून संबंधित माहिती घेतली। त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी गोहिरेवाडी येथील चिखलमय रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली। स्वतः चिखलातून पायवाट काढत त्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेतल्या। रस्त्याच्या अत्यंत खराब अवस्थेमुळे विद्यार्थी, नागरिक आणि शेतकऱ्यांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर मांडली। आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये आहोत। इथे आम्हाला सांगण्यात येत आहे की आपण कुंभसाठी पुढच्या वर्षीसाठी मोठा खर्च करत आहोत। काल ह्या दोन लहान मुलांनी, शाळेतल्या मुलांनी, स्मिता हिचं नाव, ह्या दोघांनी व्हिडिओ बनवून देशभरात आपण पाहतोय एक वेगळी ही काही मोहीम चालवली आहे, विद्यार्थ्यांनी चालवलेली आहे। माग बडबड करू नका रे, तुम्ही लय बडबड करता। विद्यार्थी येतात पुढे आणि आपल्या शाळेबद्दल जी काही स्थिती आहे किंवा रस्त्याची असेल, गावाची स्थिती त्याच्याबद्दल बोलतात। एबीपीची छत्री काल आम्ही आल्यानंतर, आज आम्ही आल्यानंतर, काल रात्री आम्ही पाहत होतो, काल रात्रीपासून डागडुजी सुरू झाली। आज आम्ही येणाऱ्या दौऱ्या म्हणून कालपासून डागडुजी सुरू झाली। सकाळी कलेक्टर येऊन गेले, आमदार येऊन गेले, पण जे येऊन गेले ते तिथेच गावाच्या दाराआड येऊन गेले। आज ज्या रस्त्यावर आम्ही उभे आहोत तिथे आपण पहा परिस्थिती काय आहे। मी प्रेसला विनंती करीन, मी इथून थोडं पुढे निघाल्यानंतर आपण हे रस्त्याची पूर्ण हाल जे आहेत ते पाहावे। त्यानंतर इथून बांधावरनंही लहान मुलं चालत जातात, अनेकदा अनवाणी चालत जातात, कारण चपला आहेत त्या देखील फाटतात। आणि तिथे आम्ही पहिले शाळेत गेल्यानंतर पाहिलं तर शाळेमध्ये वर्गखोल्या नाही आहेत, बाथरूम नाही आहेत। एका मंदिराच्या परिसरात एक वर्गखोली बसली होती, दुसरी वर्गखोली आहे, तिथे 3 वर्ग एकत्र बसतात। अक्षरशः शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल आहे। मुख्यमंत्री महोदय, आपण जर पाहत असाल तर जसं आपल्या एका आमदारासाठी आपण काल स्पेशल केस करून 18 कोटी शासकीय पैशाचे कर्ज दिलेले आहेत, तसं जरा स्पेशल केस करून अशा शाळेंना आणि अशा गावांना देखील आपला फंड इथे पोचेल आणि नुसतं पोचेल तो कॉन्ट्रॅक्टरच्या हातात आणि पोटात नाही, तर खरोखर रस्त्यावर येईल हे आपण काळजीपूर्वक पाहावं। जे मला इकडचे सरपंच आणि स्थानिक गावकरी सांगत होते ते हेच आहे। 2 वर्षापूर्वी पण हा रस्ता बनवला गेला आणि तो रस्ता असं सगळ्यांना वाटलं होतं की टिकेल, पण 2 वर्षापूर्वीचा रस्ता आणि आता काल रात्रीचा केलेला डागडुजीचा रस्ता दिसतोय का तुम्हाला कोणाला? नाही दिसत। मुख्यमंत्री महोदय जरा लक्ष असू द्या। शाळेची व्यथा मांडताय, शिक्षण मंत्र्यांचं शिक्षण मंत्र्यांचं लक्ष खरोखर शिक्षणावर आहे का? आणि आपण पाहताय राज्यभरातून, परवा कर्जतमधून झालं आणि काय होतंय की एखाद्याने व्हिडिओ टाकल्यानंतर, एखादा राजकीय दौरा लागल्यानंतर धावपळ होते। सत्ताधारी पक्षाचे ही सगळी गाव आहेत, म्हणजे मतदान त्यांना झालेलं आहे किंवा त्यांना वर्षानुवर्ष जे आता सत्तेत बसले ते इथून स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत। मला याच्यात राजकारण आणायचं नाही, पण राजकारणापलीकडे जाऊन मी खास ह्या 2 तरुण विद्यार्थ्यांचं अभिनंदन करायला आलो, कारण ह्यांनी हिंमत दाखवली। आणि अशीच विनंती करीन सगळ्या तरुण मित्रांची, देशभरातले असतील, आपल्या राज्यभरातले असतील, की आपण देखील असाच प्रश्न विचारत जा। अगदी आम्हाला विचारले, विरोधी पक्षाला आणि सत्ताधारी पक्षाला, हे आपलं कर्तव्य आणि ते आपण करा। आम्ही आमचं कर्तव्याचं जे काही पानं नसतं ते आपल्यामुळे ही राजकीय लोकांना जा। या भेटी दरम्यान स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रश्नाकडे राज्यस्तरीय लक्ष वेधले गेल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून आता रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।